हॅलो फ्रेंड्स, तर ना आत्ता आम्ही आलेलो आहोत अलेनसोलीमध्ये. तुम्हाला माहितीच आहे की मी यांना ना बड्डेसाठी गिफ्ट केलेलं होतं. आम्ही ऑनलाईन सेलिब्रेशन केलं होतं. हे होते तिकडे अमेरिकेला त्यावेळेस. तर म्हटलं चला यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन ठेवूया. तर माझ्या बहिणीचं लग्न होतं, तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये मी ते टाकलेलंच होतं. तर म्हटलं आल्या आल्या कुठे शॉपिंगला जायचं लगेच, तर मग मी ड्रेसच घेतला होता यांना. पण यांना ना तो शर्टचा कलर बिलकुलच आवडलेला नव्हता. मग आम्ही काय केलं, मी त्यांना आधीच विचारून घेतलेलं यांना शॉपवाल्यांना की तुम्ही चेंज करून द्याल का आम्हाला, तर ते बोलले देईल म्हणून. तर आता आलेलो आहोत आम्ही चेंज करण्यासाठी. इकडे आहे साची दीदी, साची, मी, परीवीर, आम्ही आलेलो आहोत सोबत. पाणी बचत आहे, नको शिवाले हां, ते प्यायचं नाही. तर आता हे चॉईस करतात, आता कोणता चॉईस करतोय ते बघू आपण. चला, इथे आल्यावर ना मी एक नोटीस केलं, कोणीच कोणाच्या फ्रेंडसोबत आलेलं नाही आहे शॉपिंग करायला. सर्वजण प्रत्येकाच्या बायकोला घेऊन आलेले आहेत. आता मी जेव्हा हे चेंजिंग रूममध्ये जेव्हा गेले होते ना, त्यावेळेस प्रत्येकाच्या बायका बाहेर उभ्या होत्या आणि ते चेंज करून यायचे आणि आपल्या बायकांना दाखवायचे. मला एवढं हसायला आलं ना, आणि यांना पण मी तेच बोलले. हा छान आहे तो, हा इकडे श्रीव आणि वीर आता बसलेत मोबाईल बघत. जाऊ द्या, बघू द्या त्यांना. आमचे बाबा कुठे गायब झाले? इकडे आहे का? तो आवडला? तुमची चॉईस. किती आहे? घेऊन टाका मग. दोनचा आहे का? कपडा छानच असतो, मस्त आहे. छान वाटतंय, मस्त आहे. बघू, छान आहे बाबा. डन. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही गोरे आहे म्हणून ते छान दिसते. प्रिंटेड याच्यामध्ये बघ ना. ठरलंय का? आता काय काय घेतलेलं आहे ना, ते तुम्हाला घरी गेल्यानंतर मी एकदा दाखवते. भरपूर शॉपिंग केलेली आहे. तर चला, पुढे एक नंबर मोठा भेटतो. मोठा देऊ, पण साईज बघा, साईज जास्त मोठा, पण मोठा होतो. कलर वगैरे विरला आहे ना. शारण
आता आम्ही इकडे ना शिवला कपडे घ्यायला आलेलो आहोत, कारण ना स्नेहलने हिला दिवाळीला जो ड्रेस घेतला होता आज सकाळी मी तो हिला घातला तर तिच्या बाबांना खूप आवडला. बाबा बोलले की चल आता आपण ना तुला अशाच मध्ये ड्रेस घेऊया. तर आलो आम्ही आता बघण्यासाठी. दिवाळीला घेतलेला होता बघ साचे, स्नेहलने घेतलेला तो यांना खूप आवडला. हो मग त्यात घ्यायचे त्यांना. हॅलो फ्रेंड्स, तर रात्री आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि तिकडनं आल्यानंतर मी काय म्हटलं होतं तुम्हाला की मी कपडे दाखवते काय काय घेतलं आहे, काय काय शॉपिंग केलेली आहे. तर पण रात्री यायला खूप जास्त उशीर झाला आणि मग आम्ही पार्सल मागवलं, तेच खाल्लं आणि नंतर मी घरातलं काम वगैरे आवरलं. खूप जास्त उशीर झाला म्हणून रात्री काय मी शूट केलं नाही. मग म्हटलं चला आता सकाळी करूया. तर काय काय घेतलं आहे मी हे तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला माहितीच आहे मी यांच्यासाठी बड्डेला जो शर्ट घेतला होता, मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर तो चेंज करायचा होता लग्नाच्या दिवशीच. पण असं झालं की हे बोलले घाईमध्ये नको चेंज करायला, कारण मग आपण घाईमध्ये काही पण घेऊन टाकतो, तर आपण नंतर चेंज करूया. मग काल गेलेलो घ्यायला. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे सांगायचं होतं मला की हे मला काय बोलले होते की ज्यावेळेस मी बड्डे सेलिब्रेट केलं यांचा, तेव्हा मला बोलले की एवढा महागाचा शर्ट कशाला घेतला, जा चेंज कर, अजून 1-2 शर्ट त्यात होतील त्या पैशांमध्ये, तर तू दुसरा घेऊन ये. पण मी त्यावेळेस चेंज नाही केला. तर आणि आज रात्री गेलो आम्ही, तर यांनी तिथेच किती कपडे घेतले हे मला तुम्हाला दाखवायचे. म्हणजे मी 3200चा घेतला, त्यावेळेस ती मला ओरडले की एवढा महागाचा का घेते. तर मी म्हटलं तुम्ही आमच्यासाठी एवढं सर्व काही करत असता आणि तुमच्या स्वतःसाठी तर तुम्ही स्वतः काही घेतच नाही, तर मग मी घेतलंय तर मग राहू द्या असं. मग त्यामुळे त्यांनी तो ठेवला होता, तर तो चेंज केला. तर तिथे गेल्यानंतर काय काय शॉपिंग केलेली आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि कितीची झाली ते पण बघा. तर पहिल्यांदा ना ही एक पॅन्ट घेतली, नाही सॉरी, ही जुनी पॅन्ट आली याच्यामध्ये, नवीन पॅन्ट इकडे आहे. ही पॅन्ट घेतली आहे अशी वाली. तर ही पॅन्ट बघा त्यांना बसली आहे 2625. ही पॅन्ट बसली आहे 2625 रुपये. त्याच्यानंतर हा एक शर्ट घेतला आहे. हा शर्ट ना त्यांना खूप जास्त आवडला. हा माझ्या चॉईसचा नाही, हा त्यांच्या चॉईसचा शर्ट आहे. आणि हा शर्ट जेव्हा घेतला ना त्यावेळेस त्यांनी पण त्याच्यावरची प्राईस बघितली नाही, मी पण बघितली नाही. आणि घरी आल्यानंतर आम्ही बघितलं तर ह्या शर्टची प्राईस आहे 2999. म्हणजे हा शर्ट यांना बसला 3000 रुपयांना. एवढे म्हणजे तिथे कपडे ना ब्रँड असतो, छान आहेत तिथले, टिकतात पण कसं माहिती आहे रेट खूप जास्त आहेत. पण हा शर्ट त्यांनी घातल्यानंतर त्यांना खूप जास्त छान दिसत होता. त्यानंतर हा एक टी शर्ट घेतला. तर हा टी शर्ट आहे 1199, म्हणजे 1200 रुपयाचा हा एकच टी शर्ट आहे. आणि हा ना त्यांना गेल्या हा शर्ट खूप जास्त आवडला आणि घातल्यानंतर म्हणजे हे कपडे आहेत ना त्यांनी घातल्यानंतर त्यांना खूप छान दिसतं. तर हा शर्ट काहीतरी हा पण 1199लाच बसला. पण कपडा वगैरे खूप छान आहे, सॉफ्ट आहे, म्हणजे घातल्यानंतर कसं कम्फर्टेबल वाटतं ना. आणि असे जर मी आत्ता एक ड्रेस घातला होता याच्यासोबत घेतलेला, तो मला एवढा टोचत होता ना, मी लगेच काढून फेकला, मी पुन्हा चेंज केला. म्हणजे असं असतं की थोडेसे पैसे गेले ना तर चालतं, पण ते कपडे आपण घातले पाहिजे. आणि हा एक शर्ट हा माझ्या चॉईसचा आहे. मला याचा कलर पण खूप आवडला आणि याची कॉलर पण मला खूप जास्त आवडली. तर मग मी त्यांना बोलले की तुम्ही हा शर्ट घ्या. याच्यामध्ये अजून एक होता ग्रीन कलरमध्ये, पण तो डार्क ग्रीन होता, म्हणजे असं थोडासा डल ग्रीनमध्ये जात होता आणि हा कसा फ्रेश होता. तर हा मला जास्त आवडला. मग मी त्यांना बोलले की हा घ्या म्हणून. आणि हा आम्हाला बसला 1799, म्हणजे 1800 रुपयाला हा शर्ट बसला. हा पण छान आहे. आणि नंतर आम्ही साड्यांसाठी शॉपिंग केली आणि माझा मूड ना एवढा जास्त खराब झालेला होता. तर हा ड्रेस आहे ना हा यांना जास्त आवडला, मला नाही आवडला, कारण मला याचा शर्ट जास्त म्हणजे आवडला नव्हता. आणि मी यांना बोलत होते की किलबिलमध्ये जाऊ आपण आणि किलबिलमध्ये घेऊ, कारण सारंगचे कपडे आम्ही तिथेच घेतो ना जास्त, म्हणजे मी घेत असते तिथे. तर मला तिथे खूप आवडतात आणि कसं क्वालिटी पण असते आणि असं दिसायला पण छान वगैरे असतात, तर ते मला लगेच आवडतात. पण हा शर्ट ना मी जिथे परीला कपडे घेतले ना तिथे हा ड्रेस घेतला. हा ड्रेस मला एवढा जास्त नाही आवडला, पण ना हा ड्रेस घरी आल्यानंतर हे मला बोलले की माझ्या शर्टला हा मॅचिंग होतोय, छान आहे, राहू दे.
आणि स्नेहलला पण आवडला, तिला व्हिडिओ कॉल केला होता ना आम्ही, तर ती बोलली हा छान आहे घ्या म्हणून. तर म्हटलं ठीक आहे जाऊया. तर ह्या दोघांना पण आवडला, मला नाही आवडला. आणि याच्यावरनं ना माझा मूड खूप जास्त खराब होता. मी घरी आले तरी मी चिडचिड करत होते आणि यांना बिल करेपर्यंत सुद्धा मी म्हणत होते की बाबा नका, हा आपण नाही घ्यायचा, कॅन्सल करा, वाटलं तर उद्या येऊ आणि त्याच्यासाठी आपण किलबिलमध्ये जाऊ घ्यायला. पण यांनी काय ऐकलं नाही. हे बोलले छान आहे, राहू दे. म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या. आता परीचे कपडे मी दाखवते. विरू ते ड्रेस आणि शूज, हां सारंगचे आणि परीचे शूज आणचा आणि तो ड्रेस पण आण. कुठे? इकडच्या साईडला आपली ती व्हाईट ट्रॉली ना, ट्रॉलीमध्ये सारंगचे शूज आहेत आणि जी पिशवी होती ना बाबांकडे दिली त्याच्यामध्ये बघ परीचे शूज आहेत. आणि हा एक ना काय, हा बाबा एक मिनिट, काय झालं माहिती, आम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही चाललो होतो यांचं लायसन काढण्यासाठी. परीचे पण आण बाळा, बाबांजवळ बघ, लायसन काढण्यासाठी आम्ही चाललो होतो. तर स्नेहलने ना दिवाळीला परीसाठी ड्रेस घेतलेला होता. तो ड्रेस परीने घातल्यानंतर ही खूप बोलायची की किती गोड दिसते, हा ड्रेस खूप छान आहे आणि परी तुला घ्यायचेत का, आपण असे तुझ्यासाठी 2-3 ड्रेस घेऊ. तर म्हणून आम्ही गेलो घ्यायला आणि तिला शूज पण घ्यायचे होते. आणि मग हा ड्रेस घेतला तिला. याच्या खालचं पॅन्ट दाखवते तुम्हाला, प्लाझो पॅन्ट आहे, ही पण खूप सुंदर आहे अशी आणि छान दिसतं तिला. आणि याच्या स्लीव्ज मला खूप जास्त आवडल्या. तो आता खूप कॅमेरा हलवून गेला आणि आता पण कॅमेरा हलवला. हा वियरमध्येच येतो, मध्येच कॅमेरा हलवून जात होता. तर हा ड्रेस मला खूप जास्त आवडला. तिने घातल्यानंतर तिला खूप सुंदर दिसत होता आणि खूप जास्त ट्राय केले. पण काय झालं माहिती आहे ना, ते कपडे दिसायला छान असतात तर अंगावर घातल्यावर छान नाही वाटत, किंवा दिसायला छान नसतात अंगावर घातल्यावर छान वाटतात. तर मग तिला आम्ही 3 ड्रेस घेतला. तर तिने एक घातलेला आहे आणि हा एक फ्रॉक घेतला तिला, की आपण पटकन कुठे जर चाललो ना तर घालून जायला हा एक छान आहे. आणि हा धुतल्यानंतर तर अजून सॉफ्ट होईल म्हणून आम्ही तिला घेतला की रेग्युलर असं पटकन कुठे जायचं म्हटल्यावर घालायला. आणि त्यानंतर ना हे परीला शूज घेतलेत. आता ह्या शूजची स्टोरी सांगते तुम्हाला मी. आम्ही गेलो होतो फक्त शूज घेण्यासाठी, पण एवढी सगळी शॉपिंग करून आलो. बाबांचा फक्त शॉर्ट चेंज करायचा होता. तर बाबांचे कपडे झाले पूर्ण टोटल 10,000चे, म्हणजे 9,400 पूर्ण बाबांचं बिल झालं. आणि श्रूचे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की श्रूचे ना आम्ही शिबलापूरला चाललो त्यावेळेस शूज हरवले. तर जाताना एक कुठे डायरेक्ट शिबलापूरमध्येच पडलं आणि एक कुठे पिंपळण्यामध्ये पडलं. म्हणजे आता हा झाला एक 15 ते 16 किलोमीटरचं अंतर. एवढं अंतरात तिचं एक शूज पडला, कारण ती गाडीवर झोपलेली होती. आणि ते शूज दादाने शोधून आणले आणि आम्ही लग्नाला गेलो. तर लग्नाच्या दिवशी परीने ते शूज हरवले. म्हणजे यांनी घेतलेले ते 5-5.5 हजारचे शूज अमेरिकेवरून आणलेले ते हरवले. आणि मग तिला शूज पाहिजे होते. तर मग तिच्या बाबांचं कसं लगेच तिच्यावर खूप जास्त हे ना, म्हणजे तिने जी गोष्ट मागेल ना ती लगेच तिला हजर असते. तर ती बाबांना बोलली की मला ना बाबा शूज घ्यायचेत लाईटवाले. तर बाबा बोलले चल आपण जाऊ. म्हणून मग आम्ही गेलो. तर बाबांनी तिच्यासाठी हे शूज घेतले आणि त्या टाईपमध्येच घेतले जरा असे, आम्ही जे पहिले होते ना त्या टाईपमध्ये. आधी तर आम्हाला भेटतच नव्हते, त्यांनी खूप जास्त शोधलं. आम्ही बोलले असं नको आहे, असं हवं आहे. तर मग त्यांनी आम्हाला हे दाखवले. त्यात अजून एक शूज होते, ते मला आवडले होते. ते छान होते, कलर म्हणजे कलरफुल असे, थोडंसं डार्क कलर होता. ते छान होते, ते आवडले होते मला. पण बाबांना हे आवडले. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. मग परीला पण हेच आवडले. परीसाठी मग आम्ही हे घेऊन टाकले. आणि इकडे साऱ्यांसाठी पण घेतले. आणि एक शूज होतं वरती असे लावलेले, ते 3 वर्षाच्या मुलाचे होते आणि ते यांना खूप जास्त आवडले. असे ब्लॅक आणि व्हाईटमध्ये होते. आणि हे बोलले की आपण ना साऱ्यांसाठी हे घेऊ. तर मी बोलले ठीक आहे आपण बघू. ती साईज तर नव्हती, मग आम्ही दुसरे बघितले. त्यात अजून एक होते पोपटी कलरमध्ये, ते मला आवडले होते पण एवढे पण नाही. आणि बाबांना हे आवडले. तर मग साऱ्यांसाठी आम्ही हे शूज घेतले. स्नेहलला कॉल केला होता आम्ही, तिला साईजचं बघितलं, दाखवले. तर ठीक होती ही साईज. तर एवढी काही शॉपिंग केली. पण बाबांनी माझ्यासाठी काहीच नाही घेतलं. का नाही घेतला माहीत नाही मला. मी म्हटले बाबा आज मला खूप जास्त जलस फील होतंय, तुम्ही तुमच्यासाठी 10,000ची शॉपिंग केली आणि माझ्यासाठी तुम्ही काहीच घेतलं नाही. पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. आता कसं माझा बड्डे येतोय ना, बड्डेला काही गिफ्ट घेतं माहीत नाही, त्यामुळे बघू मग काय भेटते काय नाही बड्डेसाठी. आणि मी असं बोलले ना बाबांना की तुम्ही तुमच्यासाठी एवढी शॉपिंग केली, माझ्यासाठी काहीच नाही केलं. बाबा आता घेतलेले ना तुला 7-7.5 हजाराचे ड्रेस,
तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. तर चला आता आम्हाला निघायचं आहे डीमार्टला चाललेलो आहोत. जास्त काही घ्यायचं नाही आहे, पण मी यांना बोलले की चला जाऊन येऊ म्हणून. खूप बोर होतो घरामध्ये आणि कसं हे आल्यानंतर सारखं घरात पण बरं नाही वाटत ना, थोडंसं फिरलं वगैरे तर छान वाटतं. तर मग आता आवरलेलं आहे. सकाळचे वाजले 10:30. आता आम्ही निघणार आहोत. तर तो ब्लॉग पण येईल, नेक्स्ट ब्लॉग तो असेल तर तो नक्की बघा. तोपर्यंत चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शॉपिंग कशी वाटली ते पण सांगा. आणि हां, हा शर्ट माझ्या चॉईसचा आहे. हा शर्ट तुम्हाला आवडला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे 2 शर्ट आहे, हे बाबांच्या चॉईसचे आहे. हे 3 शर्ट आणि हा शर्ट माझ्या चॉईसचा आहे. तो कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. श्रूचा कोणता ड्रेस आवडला तेही सांगा. तर चला, तोपर्यंत बाय.